आता सकाळपासून आम्ही 5 नंबर वार्डामध्ये ग्रामपंचायतीचा पूर्वीचा वार्ड 5 नंबर होता त्या प्रभागामध्ये आता आम्ही फिरतोय सकाळधरनं. इथली जनताच आमच्या प्रत्येक घरातला माणूसच आमच्या बरोबर फिरतोय आणि दिवस पुरतो आणि 5-6 दिवस झाले आमची वाट बघतात की तुम्ही कधी येणार आहे इकडं. आज आम्ही इथं आलो तर प्रत्येक घरातला माणूस आणि महिला आमच्या बरोबर घेऊन आम्हाला फिरतायत पुढं जिथं आम्ही पोहोचलो नाही ते तर म्हणतात आमच्या घरी पण येऊ नका, तुम्ही आता आमच्याबरोबर राहिलेल्या लोकांना भेटायला चला, असा प्रतिसाद सगळ्या मिळतोय. आणि निवडणूक आयोगाचा सगळा सावळा गोंधळ आहे. मला जे पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगाने त्याच्यात 4 नंबरला माझं बटन होतं, क्रमांक होता आणि 6व्या दिवशी त्यांनी कॅन्डिडेट ग्रुपवरती मेसेज टाकला की तुमचा 4 नाही 3 आहे. तर आमचा प्रचार 6 दिवस पूर्वी झाला. आता सावळा गोंधळ म्हणायचा का काय म्हणायचा गोंधळा. तुम्ही या भागाचं नेतृत्व केले ग्रामपंचायतच्या माध्यमातून, याची केलेल्या विकास कामांचा फायदा 4 जणांना होणार. मी केलेले 2007 ते 12ला इस्टिमेट झालं होतं या मुख्यमंत्री पेयजल योजना जी आता जी झाली आहे ती जीवन प्राधिकरणाची स्कीम होती. ती आता जी कार्यरत झालेली आहे त्याच्या सर्व पाठपुरावा आणि इस्टिमेट 7 ते 12 माझ्या सरपंचकीच्या काळात झाले. सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली झाले. सुरेश अण्णांनी मला प्रथम नागरिक म्हणून 5 वर्षे सरपंच पदाचा कारभार चालवण्याला संधी दिली होती. त्या काळामध्ये पूर्ण काम झालं. आज त्याचं पाणी 100% नाही पण वार्ड नंबर 3 सोडलं तर सगळ्या वार्डामध्ये बऱ्यापैकी पाणी आता सर्वांना मिळतंय. पण आता ते एक शिफ्टचं पाणी आहे. आम्ही महानगरपालिकेत गेल्यावर त्याला 24 तास पाणी पुरवठा कसा होईल आणि पाणी कसं वाढून मिळेल नागरिकांना याची पहिला मुद्दा घेणार आम्ही. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.